श्रावणामध्ये प्रत्येकाच्या घरी सत्यनारायणची महापूजा केली जाते। सोबत तुपावर खमंग भाजलेला रवा आणि त्याचा सर्वत्र पसरलेला सुवास आहे ना, मस्त तो सात्विक वातावरण निर्मिती करत असतो। सत्यनारायण प्रसादाचा शिरा नेहमी सव्वाच्या प्रमाणात केला जातो। सव्वा वाटी, सव्वा किलो किंवा सव्वा पावशेर अशा पटीने केला जातो। तर आज आपण सव्वा वाटीच्या मापाने हा प्रसादाचा शिरा करणार आहोत। नमस्कार, मी शिवानी सागवेकर। माझ्या शिवानी रेसिपीज या YouTube चॅनेल मध्ये आपल्या सगळ्यांचे खूप खूप मनापासून स्वागत। हे सर्व साहित्य मोजून घेण्यासाठी मी 1 वाटी नक्की केली आहे। इथे मी सव्वा वाटी बारीक रवा निवडून साफ करून घेतला आहे। सव्वा वाटी साखर घेतली, सव्वा वाटी साजूक तूप घेतले। इथे तूप, साखर आणि रवा आपल्याला सारख्याच प्रमाणात घ्यायचे आहेत। त्याचसोबत 11 बदाम, 11 काजू, 11 पिस्ता यांचे 2 भाग करून घेतले आहेत। 1 चमचा चारोळी आणि पाव टीस्पून वेलची पूड घेतली आहे। सोबत थोड्याशा दुधात केशर भिजत ठेवली आणि 1 मोठे केळे घेतले। केळी घेताना केळी चांगली पिकलेली घ्यायची, म्हणजे प्रसादामध्ये त्याचा फ्लेवर खूप छान येतो। सोबत तुळशीची पाने घ्यायची। प्रसादासाठी दुधाचे प्रमाण बघू। त्यासाठी एका भांड्यात 2.5 वाटी दूध घेतले। इथे गाईचेच दूध वापरायचे आहे। इथे तुम्हाला जर संपूर्ण 2.5 वाटी दूध घ्यायचे नसेल तर तुम्ही अर्धे दूध आणि अर्धे पाणी वापरले तरी चालेल, म्हणजे सव्वा वाटी दूध आणि सव्वा वाटी पाणी असेही प्रमाण घेतले तरी चालेल। मी पूर्ण दुधातच प्रसादाचा शिरा बनवणार आहे। ज्या वाटीने सर्व साहित्य मोजून घेतले त्याच वाटीने 2.5 वाटी संपूर्ण दूध मोजून घेतले। आता हे दूध एका बाजूला गॅसवर उकळायला ठेवायचे। हे पहिले मी गरम करूनच घेतलेले दूध आहे। आता देवाचे नामस्मरण करून प्रसादाचा शिरा करायला सुरुवात करू। प्रसाद करताना देवाचं नामस्मरण करत केला तर त्या प्रसादाची चव खूप छान येते। प्रसादाचा शिरा बनवताना जाड बुडाचे भांडे घ्यायचे। मी इथे जाड बुडाची कढई थोडी गरम करून घेतली। आता गॅसची फ्लेम मंद आचेवर करून कढईत सव्वा वाटी रवा घालून तो कोरडाच भाजून घेतला। रवा सतत पलेत्याने हलवत राहायचे आहे। रवा भाजून झाला की तो हाताला हलका लागतो। रवा मोकळा होतो त्यावेळेस रवा काढून घ्यायचा। आता पाव वाटीतले थोडे तूप घालून तूप गरम झाले की त्यात घेतलेला सर्व सुकामेवा घालायचा। सुकामेवा तुपामध्ये तळून झाला की काढून घेऊ। सुकामेवा जास्त करपवायचा नाही, थोडा गुलाबी रंगावर काढून घ्यायचा। आता पाव वाटीतले उरलेले तूप आणि 1 वाटी तूप हे सर्व कढईत घ्यायचे। इथे सर्व तूप घ्यायचे। आता यात बारीक कट करून घेतलेले केळं घालायचे आणि छान असे तुपात मॅश करून घ्यायचे। तुपात घोळवून घ्यायचे। छान असा केळाचा सुगंध येतो। मंद आचेवरच आता भाजून घेतलेला रवा तुपात शालो फ्राय करून घ्यायचा। रवा फुलायला लागला आहे। आपल्याला रवा गुलाबी रंगावर सतत हलवत भाजून घ्यायचा आहे। रवा छान हलका फुलका झाला आहे। सर्व तूप रव्यावर आला आहे, म्हणजे आपला रवा छान खरपूस भाजला आहे असे समजावे। रवा भाजत असतानाच आपण दुसरीकडे दूध तापत ठेवले होते, ते दूध उकळले आहे। हे दूध हळूहळू आपण या रव्यात घालणार आहोत। गरम दूध घालताना थोडी काळजी घेऊनच दूध घालायचे, नाहीतर त्याची वाफ हातावर येऊ शकते। थोडे थोडे दूध घालून रव्यात मिक्स करून घ्यायचे। यात केशरयुक्त दूध घालून मिक्स करून घेऊ। यावर 2 ते 3 मिनिटे झाकण ठेवून एक वाफ काढून घेऊ। 2 ते 3 मिनिटे झाली आहेत, झाकण काढून पाहू। इथे रवा चांगला फुलला आहे। आता यात सव्वा वाटी साखर घालायची आणि हे सर्व ढवळून घ्यायचे। साखर वितळते तेव्हा ते सैलसर होते। थोडे मिक्स करून झाल्यावर लगेच झाकण ठेवायचे। वाफेवर तो पाक त्या रव्यामध्ये शोषला गेला पाहिजे। आता यात वेलची पूड आणि तळून घेतलेला सुकामेवा घालून एकत्र करून घेऊ। इथे मी शेवटी प्रसादाच्या शिऱ्यामध्ये तुळशीची पाने घातली नाहीत, कारण भटजी जेव्हा केलेला प्रसादाचा शिरा घेऊन यायला सांगतात तेव्हा आपण तो नैवेद्य दाखवला जातो आणि मग त्यावर भटजी तुळशीची पाने ठेवतात। मग तो प्रसाद आपल्या प्रसादात मिक्स करायचा असतो। तर शिरा छान मऊ लुसलुशीत झालाय। प्रसादाचा शिरा तयार आहे। आता आपण गॅस बंद करू। यावर तुळशीचे पान ठेवून आपण देवाला हा अर्पण करूया, कारण तुळशीच्या पानाशिवाय कुठलाही प्रसाद पूर्ण होत नाही। तुम्ही हा प्रसादाचा शिरा नक्की करून बघा। तुम्हाला जर माझी आजची रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करायला, शेअर करायला जराही विसरू नका। माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला जराही विसरू नका। तर वेळात वेळ काढून आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।